वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, वन प्लस सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉपिंग, स्टेशन रोड। आषाढी वारी 2024 नुसती सुरू झाली आहे। आज माऊलीचं प्रस्थान आहे ते म्हणजे आजुळामध्ये। आज 4 वाजता प्रस्थान होणार आहे। प्रत्येक दिंडी आहे नगर प्रदक्षिणा करत असते। आपण अशाच एका दिंडीत आलेलो ते म्हणजे परभणी जिल्ह्यातील 165 नंबरची दिंडी भालेराव महाराज चालवतात। ही दिंडी मागील जवळपास बरेच वर्षापासून ते चालवतात। त्यांचा अनुभव कसा आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। महाराज काय वाटतं तुम्हाला दिंडीवर किती वर्ष झाली? रामकृष्ण हरी। मी 1996 मध्ये श्री संत सेना महाराज ही दिंडी आमच्या वडिलाचे गुरु पंडित गुरु पार्टीकर यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी चालू केली आहे। माझ्या वडिलाचा आशीर्वाद रावसाहेब बुंडे, आपलं मोरे रावसाहेब बुंडे असे माझ्यासोबत बरेच चांगले मंडळी आहे। त्यांच्या सहाय्यानं हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि मला त्या लोकांचं भरपूर साथ आहे आणि त्यांच्यामुळे हे पूर्ण कार्यक्रम घडतो। मी एकटा काय करू शकत नाही। याचं कारण एकच आहे की मागच्या वर्षी 2 वर्षाखाली कोरोना आला होता। कोरोनाच्या पिरियडमध्ये आमच्या घरी कोणालाही काही दुखापत झाली नाही, तर आमच्या घरच्या मंडळीने त्यांना असं सांगितलं की आपण पुढच्या वर्षी 25व्या वर्षी वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण भजनाला कपडे करू। त्या निमित्ताने पत्नी माझी राहिली नाही, त्याचा शब्द पाळून मी माझं कार्यक्रम पुढं चालू ठेवलं। पत्नी होती तेव्हा दिंडीतली मजा कशी होती ना आता काय नसली काय वाटते? नाही, दुःख वाटतं थोडं, पण तरी पण आमचे सारथी जे आहेत चांगले असल्यामुळं मला काय दुःख तेवढं असं। व्यावसायिक आहेत तुम्ही, सलूनचा व्यवसाय करता आणि महिनाभर इकडे वेळ काढून पूर्ण वारकऱ्यांना काय माझं सगळं माऊलीनं सगळं चांगलं केलेलं आहे। त्याच्यामुळं मला कसं माहिती आहे का, मला असं कमवायची आशा नाही आहे। जे काय ते माझं पूर्ण देह मी पूर्ण माऊलीच्या ह्याच्या अर्पण केलेलं आहे। हो। काय वाटतं महिनाभराचा प्रवास करताना? त्याला म्हणजे कुठं हेच नाही, एवढा आनंद असं वाटतं की म्हणजे आपल्याला असं बाकीचं काही जाणवत नाही। हां, लोक संसारात थोडंसं दुःख आलं की देवाला विसरतात। तुम्हालाही फार मोठं दुःख आलं तरी तुम्ही माऊलीची वारी? नाही, दुःख आहे पण तरी पण मला माऊलीचं आणि माझ्या मित्रमंडळीचं जे साथ आहे त्याच्यामुळं मी आता कुठं ना कुठं ते पुढं चालण्यासाठी दुःख थोडं विसरावं लागते। त्याच्यामुळं मला बाकीच्या लोकांची साथ चांगल्या पद्धतीने आहे, त्याच्यामुळे हे कार्य चालूच राहणार आहे। शेवटपर्यंत करणार? शेवटपर्यंत मी असेपर्यंत माझ्या नंतरची गोष्ट पुढे राहिली। मी जोपर्यंत काय समाधान मिळते? समाधानच आहे मला। समाधान झालं म्हणजे सगळं माझी मंडळी सगळी समाधान आहे, मी समाधानी आहे। आपल्यासोबत या दिंडीमध्ये नामांकित कीर्तनकार परभणी जिल्ह्यातले आहेत आशाताई जावडे। ते बरंच जवळपास 29-30 वर्षापासून याच दिंडीमध्ये चालतात। त्यांचा अनुभव आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय वाटतं महाराज दिंडीमध्ये? खूप आनंद वाटतोय वारीमध्ये। आणि वारी ही म्हणजे जीवनाचं एक प्रतीक आहे। आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी अन्न नाही, संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा। मला आज कमीत कमी या दिंडीमध्ये येऊन 19 वर्ष, माझी 26वी वारी आहे, पण या दिंडीमध्ये 19 वर्ष झालं मला आहे। लोकांना सांगितलं ताई तुम्ही दिंडीमध्ये 19 नाही 26 वर्ष वाऱ्या केल्या, तुम्हाला देव भेटला का हो? मी म्हणलं दादा मला देव तर भेटला नाही पण आनंद नक्कीच भेटला दिंडीमध्ये। देव तर भेटला नाही म्हणलं पण आनंद नक्कीच भेटला दिंडीमध्ये। वारीमध्ये काय आहे? आनंद नक्कीच आहे। आनंद म्हणजे हेच देवाचं प्रतीक आहे। सचित आनंद रूप म्हणजे हे देवाचं सगुण रूप आणि निर्गुण रूप, दोन्ही सगुण या रूपाने निर्गुण या रूपाने आपण भगवंताला बघतो। वारीमध्ये एवढा आनंद आहे। आनंद ते तिचा मुखिया शिवाच्या बैरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे। वृद्ध माणसं म्हणजे म्हातारे माणसं तरणे होतात, आंधळ्याला डोळे येतात, पांगळ्याला पाय येतात आणि बहिऱ्या माणसाला ऐकू येते। असं ह्या दिंडीत कसं वाटतं दिवे घाट चढताना एकदम आनंद वाटतो मला। लोक म्हणतात तुम्ही एवढ्या जाड आहेत तुम्ही काही चढू शकत नाहीत, पण सर्वांना एवढ्याला विचारायचं। प्रत्येक काही ड्रायव्हर लोकांची सुद्धा काय होते आमच्या दिंडीमध्ये, त्यांना वाटते त्यांच्या गाडीमध्ये आले असते, यांना वाटतं यांच्या गाडीमध्ये आले असते। कधी कधी टेम्पोच्या अगोदर मी तिथं जात असते। तुम्हाला 2 मुली येतात, एक कीर्तनकार आहे, एक मृदंगाचार्य आहे आणि तुमचे पती सुद्धा धार्मिकच आहेत, पूर्ण सांप्रदायिक आहे। हे वारीचं सगळं फळ आहे वाटते? वारीचं सगळं वारीचंच फळ सगळं। ही भगवंताची कृपा, माऊलीची कृपा, वारीची कृपा म्हणजे संस्कार सुशील मात्र पुण्येनं पितृपुण्येनं चातुरा। म्हणजे मुलगा किंवा मुलगी जन्माला यायची असली तर आई वडिलाचंच पुण्य लागते असं श्लोक करण्याचं म्हणणं आहे।
असं ही वारीचा आनंद म्हणजे आम्हाला खूप सर्वांना या दिंडीमध्ये मिळतोय. आणि या 19 वर्षात कधी पांडुरंगाला काय मागितलं? काहीच नाही, अजिबात नाही, अजून बी मागायचं नाही, काहीच मागायचं नाही. देता देता ते आपण ते काय म्हणतो, तुम्ही काय करा, 39 पावलं तुम्ही चला, मी एक पाऊल तुम्ही चला, 39 पावलं तो आपल्यासाठी चालत येतो. काय मागणार का? नाही नाही, काहीच मागणार नाही, अजून काहीच नाही. फक्त एवढंच की जोपर्यंत आहे तोपर्यंत वारीमध्ये असंच आनंद घडू दे बस. वारीमध्ये आपण महिनाभर चालतो, एक वेगळा अनुभव असतो. मग त्यावेळेस संसाराचं काय वाटतंय? अजिबात काहीच नाही. एवढा मोठा सोहळा, आता पूर्ण एवढा मोठा, ते माऊली महाराज पठाडे सांगतात, एवढा मोठा सोहळा कोणाला निमंत्रण नाही. काय म्हणतात, एवढा मोठा सोहळा कोणालाच निमंत्रण नाही. तरी 18 पगड जातीचे वारकरी, वाद नाही. 18 पगड जातीचे वारकरी, वाद नाही. 100 गावचे लोक एका दिंडीमध्ये, तरी दुजाभाव नाही. असं आमच्या वारीचं प्रतीक आहे. पुन्हा परत भेटूया अशाच एका दिंडीमध्ये. रामकृष्ण हरी. दिंडी क्रमांक 165 मध्ये भालेराव महाराज यांच्या दिंडीमध्ये यावेळेस महाराजांनाही वाटलं की आपण ही पायी दिंडी सोहळा एकदा अनुभवावा. काय वाटलं त्यांना, की त्यांना कशामुळं वाटलं की ही पायी दिंडी करावी, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. महाराज, का असं वाटलं तुम्हाला की वारी? जय हरी, मी अशोक राऊत. आज या भाले महाराजाने आम्ही तरलो ते नवलं इतरांचे कुळ उधरण्यासाठी गेल्या 29 वर्षापासून माऊलीची दिंडी ही परंपरा, संतांची परंपरा, ते संस्कार समस्त मानव जातीला एक बोध झाला पाहिजे साधू संतांचा. त्या निमित्ताने 29 वर्षापासून भाले महाराज दिंडी काढतात आणि त्यांच्या दिंडीमध्ये साक्षात माऊली असतात. आज 25-30 लोकांना त्यांनी कपडे केले. का केले की कोरोनामधून बरेचसे काही संत महापुरुष वाचले, त्याच्यात आपण वाचलोत आणि कुठेतरी त्या आनंदाच्या भरामध्ये आज त्या निमित्ताने त्यांनी 25-30 लोकांना कपडे केलेले आहेत. आज मला इतका आनंद होतोय की खरोखर भाले महाराजाला बघितलं म्हणजे साक्षात माझं माऊलीचं दर्शन झालं, हे माझ्या मनाला कुठेतरी आनंद होतोय. आणि महाराज, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या पत्नीच्या वर्ष श्राद्धाचं तुम्ही कीर्तन केलं. त्या कीर्तनामध्ये तुम्ही त्यांचं भरभरून स्वागत केलं. आज त्यांची पत्नी सोबत नाही, लोक परमार्थ सोडून देतात जरासंही दुःख आलं तरी. तर यांच्याविषयी काय सांगा? कारण भाले महाराज हे हाडाचे वारकरी आहेत. कारण भालेराव महाराज हे हाडाचे वारकरी आहेत. एक दिवस प्रत्येकाला आपल्याला सोडून जायचंय, आपल्यासाठी कुणीच नाही. आपला तो देव एक करून घेवा, त्याने विना जीवा सुख नाही. याच्यासाठी संत सोहळा करायचा आहे. आज त्या आईसाहेब नाही, हे दुःख वाटत आहे, पण आईसाहेब नक्कीच एक आत्मरूपाने या ठिकाणी आहेत. माऊलीचा सोहळा पहिल्यांदाच असं का वाटलं तुम्हाला करावं की ही दिंडीचा आनंद घ्यावा? मी माऊलीचा सोहळा येतो पण पायी कधी चाललो नाही. पण भाले महाराज म्हणले की एक वेळेस महाराज तुम्ही आमच्या संगत चालून बघा, तर ठीक आहे म्हणलं. मनुष्याने आज पहिल्यांदा पायी चालण्याचा योग आलेला आहे. ऊन पाऊस वारा असतो, काहीच वाटणार नाही मला. सकाळपासून मी चालतो, कालपासून चालतो, पण मला काहीच दुःख जाणवलं नाही. कारण माझं शरीर माझं राहिलं नाही आता, कारण मी विसरून गेलो. त्याच्यामुळे मला त्याचं काही वाटच ना. काय सांगणार शेवटी वारकऱ्यांना? वारकऱ्याला काही एकच सांगणार आहे, जी माऊलीची शिकवण आहे, तुकोबारायाची शिकवण आहे, ही आपल्या कुठेतरी जीवनात आचरणात आणावा आणि आपलं जीवन सफल करावा. परभणी